कितवा प्रश्न चालू आहे आपला आता? कसं काय प्रश्नावर झालं बघ. काय काय दिलंय प्रश्नामध्ये मला जरा सांगा. प्रश्नामध्ये काय काय दिलंय? पेरिमीटर दिलेले आहे. काय दिलेले आहे? पेरिमीटर. पेरिमीटर दिलेले आहे प्रश्नामध्ये. आणि काय दिलेलं आहे बघा, पेरिमीटर किती दिल्या? 150 दिलेले आहे. आणि यामध्ये सांगितलेलं आहे एक बाजू काय आहे दुसऱ्या बाजूपेक्षा कितीनं जास्त आहे? 25 न जास्त. एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा किती जास्त आहे? 25 न जास्त आहे. मग पहिला आपण इथं डायग्राम काढून घेऊया. कोणती आहे? पॅरलोग्राम आहे. आपण सपोज करा ABCD हे काय आहे? एक पॅरलोग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे. आणि यामध्ये एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा कितीनं मोठी आहे? 25 आहे. मग एक बाजू x मानायची, दुसरी बाजू काय होते? ह्याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे? का x अधिक 25 का केलं सांगा मी? एक बाजू काय सपोज केली आपण, दुसरी बाजू काय आहे? 25 न जास्त आहे. हिच्यापेक्षा 25 न जास्त आहे म्हणजे हिच्यामध्ये किती मिळवायचं? हिच्या म्हणजे x मध्ये 25. चला आता पेरिमीटर म्हणजेच काय असते रे? सगळ्या बाजूंची काय असते? बेरीज असते. मग हे x अधिक 25 म्हटल्यावर पुढची पण किती असणार? आणि ही पण काय असणार आहे? x असणार आहे. कारण यामध्ये काय झालेलं आहे बघा, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट आहेत. आणि सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे किती आली आपली? 150 आलेले. म्हणजे परिमिती किती आहे? 150. जर आपण तोंडी उत्तर काढलं तर किती होते बघा, x x x x किती झाले? 4x. आणि 25 आणि 25 किती झाले? 50. 150 मधून 50 गेले, किती उरले? 100. अधिकच तिकडे वजा होते माहिती आहे ना. मग इकडे 4x बरोबर किती आलं? 100. आणि 4 न 100 ला भागा, 25 चौक 100. x ची किंमत किती आली? 25. किती आली? 25. मग इथं 25 आलं, इथं 50 आलं, इथं 25, इथं 50. असं तुमचं उत्तर येणार आहे. किती उत्तर आलं सांगा? 2 वेळा 25, 2 वेळा 50. बरोबर 150 होते का बघा? होते. मग पहिला काय म्हणायचं? BC किती म्हणायचं? सपोज वन साइड किती म्हणायची? सपोज वन साइड ऑफ पॅरलोग्राम किती आहे? किती म्हणली? पॅरलोग्राम इज x. किती म्हणली? x. समजा समांतरभुज चौकोनाची एक बाजू किती मानू? समांतरभुज चौकोनाची एक बाजू किती म्हणली? x म्हणली. x म्हणलेले. देअरफॉर आता काय होणार बघा, अदर साइड काय होणार त्याची? अदर साइड किती होणार? x प्लस किती होणार? 25. 25 न जास्त आहे ना. मग एक x झाली, मग एक काय होणार आहे? x अधिक 25. मग दुसरी बाजू आपली काय झालेली आहे? x अधिक 25 झाली. आता पहिल्यांदा काय लिहायचं सांगा? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम काय असणार आहेत? कॉन्ग्रंट असतात. इथल्या अपोजिट साइड्स काय झाले? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. मराठीमध्ये काय म्हणायचं? सम्मुख बाजू काय असतात? सम्मुख भुजा म्हणूया आपण. समोरासमोरच्या भुजा काय असतात? भुजा एकरूप असतात. एकरूप असतात. आता आपल्या आकृतीवरून आपण काय काय घेऊया बघा. आकृतीमध्ये आपण सगळं मांडलेलं आहे. BC कुणाला समान असणार आहे? AD ला. किती आलं? x. आणि AB इज इक्वल टू काय झालं? DC. किती आलं? x अधिक 25. आता पेरिमीटर ऑफ काय? पेरिमीटर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स. हा फॉर्म्युला आहे त्याचा. सम ऑफ ऑल साइड. सर्व बाजूंची काय येणार? बेरीज येणार. परिमिती बरोबर सर्व बाजूंची काय येणार? बेरीज. सर्व बाजूंची किंवा भुजांची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज झाली.
चला किती बाजू आहेत टोटल सांगा. पेरिमीटर आपल्याला दिलेलं आहे किती सांगा. 150 दिलेले आहे पेरिमीटर. इथं ठेवा 150. सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे कोणाकोणाची बेरीज करायची. एक्स एक्स 2 वेळा आणि x अधिक 25 2 वेळा. मी डायरेक्ट घेतले ते एबीसी वगैरे काय घेतलेलं नाही. हे एक्स 2 वेळा आणि हे x अधिक 25 2 वेळा. टोटल x किती आहेत. 1 2 3 4 4 x आणि 25 किती वेळा आहे. 25 दोन्ही 50 घ्या किंवा 25 25 50. अधिक इकडे काय होते सांगा. वजा होते. 150 मधून 50 गेले. किती उरले. 150 मधून 50 गेले. 100 उरले आणि इकडे काय राहिलं उजव्या साईडला 4x. मग 100 बरोबर काय आलं 4x. गुणाकारच काय होणार 100 भागिले 4 किती आलं 25. तुमचं उत्तर x बरोबर किती आलं 25. x ची किंमत कुठे ठेवायची आता. आपल्याला सगळ्या बाजू विचारलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या बाजू विचारल्यात बघा. पहिला घेऊया आपण BC बरोबर AD किती आलं. BC बरोबर AD x होतं ना. x बरोबर किती आले 25. सेंटीमीटर वगैरे आहे तर सेंटीमीटर लिहा. हे झालं पहिलं आपण काढलं उत्तर. नंतर काय करायचं आता. AB बरोबर कोण आहे. AB बरोबर कोण आहे. AB बरोबर CD किती आहे x अधिक 25. x ची किंमत ठेवायचं 25 आणि हे अगोदरचं 25. 25 25 किती झाले 50. मग दोन बाजू 50च्या आणि दोन बाजू किती झाल्या 25. चला बरं लिहून घ्या प्रश्न. बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. इफ द रेशो ऑफ बघा लक्ष द्या प्रश्न बघा पहिला. इफ द रेशो ऑफ मेजर्स ऑफ टू adjacent angles of parallelogram is 1:2. रेशो दिलेला आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ पॅरालोग्राम. म्हणजे सगळे अँगल्स आपल्याला काढायचे आहेत. कुणाचे समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांची गुणोत्तर किती दिले. एकाच 2 दिलेला आहे आणि तर सर्व कोनांची मापं काढायची आहेत. आता मला सांगा तुम्ही इथं हा पॅरालोग्राम घेतला. तोंडी बघा आन्सरच. इथं 1 दिलेला आहे. इथं 1 असणार आहे म्हणजे 1x आणि इथं 2 म्हणजे 2x आणि या दोघांची बेरीज किती असते 180. कुठला रूल आहे. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरालोग्राम आर सप्लिमेंटरी. लगतचे कोण काय असतात. हा मग या दोघांची बेरीज किती झाली सांगा 3x. 3x बरोबर 180. 180 ला 3 भागा. 3 संग 18 60 आलं. मग 60 एके 60 आणि 60 दोन्ही 120. 120 आणि 60 आलं. हा 60 तर हा पुढचा पण किती असतो 60 आणि हा 120 असेल तर हा पण किती असतो. झालं हे काढलं आणि हीच माहिती कशी मांडायची व्यवस्थित मांडून घ्यायची आहे. मग आपण इथं काय सपोज करायचं पहिला. सपोज adjacent angles are काय adjacent angles are काय एक काय झाला 1 आहे 1 च 1x होतोय आणि दुसरा 2 च काय होतंय 2x. समजा लगतचे कोण काय झाले. लगतचे कोण एक 1x आहे आणि दुसरा किती आहे 2x आहेत. आहेत. आता पहिली ओळ काय लिहिणार. adjacent angles are सप्लिमेंटरी. कुणाचे पॅरालोग्रामचे. adjacent angles ऑफ पॅरालोग्राम घ्या पुढं. ऑफ पॅरालोग्राम आर सप्लिमेंटरी. लगतचे कोण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण काय असतात. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण काय असतात. लगतचे कोण पूरक असतात. पूरक म्हणजे बेरीज किती झाली सांगा त्यांची 180. कोणाची बेरीज 180 झाली. इथं आपण एक डायग्राम सपोज करायचं. A B C D. इथं A किती घेऊया आपण 1x घेऊया आणि B किती घेऊया
2x. मग चला ह्यांची बेरीज अँगल ए प्लस अँगल बी किती होणार 180 होणार. ह्याच्या वाक्यानुसार देरफोर लावायचं. ए किती आहे इथं 1x आणि बी किती आहे 2x. चला 1x आणि 2x झाले किती 3x बरोबर 180 आणि गुणाकारच काय होतंय भागाकार. म्हणजे x बरोबर किती आलं आपलं 180 भागिले 3 60 आलं. किती आलं 3 संग 18. 180 ला 3 भागलं आपलं म्हणजे इथं जे आन्सर आपलं किती आलं सांगा 60 आलेलं आहे. आता ही 60 किंमत कुठे ठेवायची अँगल ए किती आला आपला अँगल ए 1x आहे 1 इंटू किती 60. पहिला अँगल किती आला आपला 60 डिग्री आलेला आहे. किती आला पहिला अँगल किती आला 60 डिग्री आलेला आहे. 60 एके 60. मग जेवढा अँगल ए आहे तेवढाच कोण असणार आहे अँगल सी. का सांगा अँगल ए जेवढा आहे तेवढाच अँगल कोण आहे सी असणार आहे. का अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सम्मुख कोण काय असतात एकरूप असतात. चला आता कुठला राहिला अँगल बी. अँगल बी कोणा एवढा असणार आहे अँगल डी एवढा. अँगल बी किती आहे 2x. मग 2 गुणिले x ची किंमत किती आपली 60. 60 2 120 झालं. आपल्याला अँगल मिळाला इथल्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट. हे कारण आपण घ्यायचं. अपोजिट अँगल्स काय असतात कॉन्ग्रंट. सम्मुख कोण एकरूप. सम्मुख कोण काय असतात एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात. मग काय बघा सगळे अँगल आपल्याला मिळाले. आपण एक बॉक्स करायचा आणि त्यामध्ये परत फायनल आन्सर लिहायचं. अँगल ए किती 60. अँगल सी पण किती आला 60. अँगल बी किती आला 120 आणि अँगल डी किती आला 120 आले. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोपा आहे. तर बघा यामध्ये पॅराग्राम आहे कितवा प्रश्न 5वा प्रश्न आणि त्याचे कर्ण आहेत. डायगोनल्स ऑफ पॅराग्राम इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ओ. ओ मध्ये छेदालेले. कुठे छेदालेले सांगा ए बी सी आणि डी बरोबर आहे का. एओ किती दिलाय आपल्याला 5 दिलाय. बीओ किती दिलाय 12 दिलाय आणि एबी किती आहे आपल्याकडे 13 आहे. एवढ्या किमती पहिला ठेवून घ्यायच्या ह्यामध्ये. मला सांगा आता हा पॅराग्राम आहे म्हणल्यावर हा 13 असेल तर हा पण किती असतोय 13 असतोय. 2 भिंती आपल्याला मिळाल्या. पण हा 12 असेल तर आतमध्ये किती असतंय 12 आणि हा 5 असेल तर हा मध्ये किती असणार आहे 5. का सांगा असं झालेलं आहे. हा 5 असेल तर हा 5 का झाला. हा 12 असेल तर हा 12 का झाला. का सांगा डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण परस्परांना काय होतात दुभागतात. दुभागले ना इकडं 5 इकडं 5 इकडं 12 इकडं 12. आता यामध्ये आपल्याला ही बाजू मिळालेली नाही. ह्या 2 बाजू मिळालेल्या नाहीत. आता ह्या 2 बाजू काढायच्या कशा तर ही बघा हा एक ट्रायंगल दिसतोय आपल्याला इथे दिसतोय. ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला किती 3 बाजू असतात. त्यातली 12 आणि 5 ऑलरेडी आपल्याकडे आहे. तर आता हे 12चा वर्ग किती होतो आणि 5चा वर्ग किती होतो बघा. 12चा वर्ग किती आणि 5चा वर्ग 25. दोघांची बेरीज काय झाली 169 आणि 169 कोणाचा वर्ग आहे 13चा वर्ग. कोणाचा वर्ग आहे म्हणजे इथं कुठलं सूत्र तयार होतंय पायथागोरियन ट्रिपलेट तयार होते. पायथागोरसची त्रिकोण तयार होते. या त्रिकोणामध्ये काय तयार होते आणि ज्यावेळी पायथागोरचं त्रिकोण होते म्हणजे हा कुठला अँगल असणार आहे ट्रायंगल कुठला असणार आहे हा राईट अँगल असणार आहे. कुठला असणार आहे हा काटकोन त्रिकोण होतो. मग इथं 90 डिग्रीचं साइन येणार आणि मग हे पण 13 येणार आणि हे पण काय येणार 13 येणार. मग सगळ्या बाजू काय झाल्या सेम झाल्या आणि सगळ्या बाजू सेम असल्यामुळं एबीसीडी हा काय झाला आपला रोमबस असणार आहे. काय असणार आहे. आता पहिला स्टेप आपण काय करायचं सांगा. पहिल्या ह्या किमती लिहून घ्यायच्या. कुठला गुणधर्म वापरायचा पहिला डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर. इथं 5 लिहिलं तर इथं पण काय असणार आहे 5. इथं 12 असेल तर इथं 12
नंतर पायथागोरन ट्रिपलेट वापरायचं या दोघांसाठी आणि हे 13 दाखवायचं. सगळ्या बाजू काय आल्या सेम झाल्या आणि म्हणून हा काय कुठला चौकोन आहे रोम्बस आहे. हे आता प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. पहिला काय लिहिणार आपण आकृती काढून घेऊया अशी आणि यामध्ये आकृतीचं नाव काय सांगा. इथं एबीसीडी आहे म्हणलं इथं पण काय असणार आहे एबीसीडी. आता यामध्ये गिवन आणि टू प्रूफ सगळं लिहा आणि कुठं छेदतात हे ओ मध्ये. चला गिवन काय लिहायचं पक्ष मध्ये काय लिहायचं क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ काय आहे पॅरलोग्राम. काय हा पॅरलोग्राम. एबीसीडी हा काय आहे समांतरभुज आहे. काय लिहायचं समांतरभुज आहे. परत समांतरभुज असल्यामुळे काय झालं सांगा. याच्या सगळ्या बाजू काय असतात AB इज इक्वल टू BC, BC इज इक्वल टू CD, CD इज इक्वल टू AD. सगळ्या बाजू असतात समान नाही. तर कुठल्या असतात सांगा समोरासमोरच्या बाजू समान असतात. AB इज इक्वल टू काय AB इज इक्वल टू काय आलं CD आणि AD इज इक्वल टू काय आलं BC. हे समान असते लक्षात ठेवा. समोरासमोरच्या भिंती काय झाल्याच्या समान झालेले. तर आता टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला साध्य काय करायचं आहे साध्य काय करायचं आपल्याला यातून कशाचं उत्तर काढायचं आपल्याला क्वाड्रिलेटरल एबीसीडी हा काय प्रूव्ह करायचा आहे इज अ रोम्बस. काय प्रूव्ह करायचा आहे हा रोम्बस आहे. हा काय आहे समभुज आहे. काय आहे समभुज आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं समभुज आहे. तर आता काय काय लिहिणार मला पहिला सांगा. पहिला गुणधर्म आपण काय लिहिणार इथे बघा एओ किती आपल्याकडे 5 आहे. मग ओसी पण किती झाला 5. बीओ किती आहे 12. मग ओडी पण किती होतो 12. मग हा रूल काय आहे आता प्रूफ मध्ये आपण लिहूया. प्रूफ मध्ये सिद्धता म्हणायचं काय म्हणायचं. चला सिद्धतामध्ये काय काय लिहिणार डायग्नोल्स काय करतात डायग्नोल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण हे परस्परांना काय करतात दुभागतात. कर्ण परस्परांना दुभागतात. कर्ण परस्परांना दुभागल्यामुळे आपण काय काय केलं जरा सांगा. लेंथ एओ कुणाला समान आहे लेंथ ओसी ला. किती झाले दोघी दोन किती झाले 5 झालं. पुढं लेंथ ओडी कुणाला समान आहे लेंथ ओडी लेंथ ओबी ला समान आहे. किती झालं 12 झालं. किती झालं 5 का आलं हे किती आलं 12 आलं. आता त्यानंतर इन अ ट्रायंगल AOD मध्ये जाऊया आपण. कुठे जाऊया इन अ ट्रायंगल AOD मध्ये त्रिकोण AOD मध्ये काय काय दिसते आपल्याला सांगा. एओ किती आपल्याकडे सांगा लेंथ एओ किती आहे 5 आहे. लेंथ ओडी किती आहे 12 आहे. बरोबर आहे का किती आहे सांगा. हे 5 आहे हे 12 आहे. आता इथं ऑलरेडी आपल्याला काय 13 दिले ना. हे 13 आहे आणि हे पण 13 आहे दिले ना तिने. एबी किती आपल्याकडे सांगा 13 असल्यामुळे हे पण किती झालं 13 झालेलं आहे. मग आता यामध्ये 5चा वर्ग किती होता आपण चेक करूया. लेंथ एओ स्क्वेअर प्लस लेंथ ओडी स्क्वेअर किती झाला बघा. एओचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर 25 आणि 12चा स्क्वेअर 144. दोघांची बेरीज किती झाली 100. मग कुणाचा वर्ग आला हा 13चा वर्ग. म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात येते सांगा हे. मग इथं आपण देअरफॉर आपल्याला काय मिळते इथं एडी मिळालेलं इथं एडी
एडी किती होतोय इथं 13 होतोय आपला. किती होतोय? काय होतंय? म्हणजेच आपल्याला काय कळालं की 5, 12, 13 हे काय आहे? इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट आहे. काय आहे हे? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. हे पायथागोरसचे काय आहे? पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. काय सांगा? पायथागोरसचे त्रिकूट आहे. आणि पायथागोरसचे त्रिकूट असल्यामुळं अँगल एओडी किती झाला? 90 डिग्री झालाय. आणि एडी हा काय झाला? 13 झाला. काय होतंय? देअरफॉर अँगल एओडी किती होतो? 90 डिग्री झालेला आहे हा. सिमिलरली हा जर 90 असेल तर बाकीचे पण काय होतात? सिमिलरली तसेच म्हणायचं बाकीचे पण अँगल कितीचे होतं सांगा? अँगल बीओसी हा पण तेवढाच असणार आहे. अँगल एओबी पण किती असणार आहे? एओबी तेवढा असणार आहे. अँगल कुठला? सीओडी पण तेवढाच असणार आहे. किती आला? 90 डिग्री आहे. बरोबर आहे का? मग याचा अर्थ काय झाला? ह्याचे कर्ण परस्परांना कसे दुभागतात? काटकोनात दुभागतात. कर्ण परस्परांना कसे दुभागतात? आम्ही इथे लिहायचं डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट each other. परपेंडिक्युलर बायसेक्ट टू each other. कर्ण हे परस्परांना काय होतात? कर्ण परस्परांना दुभागतात. कर्ण परस्परांना दुभागतात. झालं? तर कर्ण परस्परांना दुभागले झालं. आणि सगळ्या भिंती एडी किती आलेला आहे? आपण एडी किती काढला इथं? 13 आहे. एडी 13 आहे. तसंच एबी पण किती आहे? 13 आहे. परत आणि काय निघतंय सांगा आपल्याला? ते चेक करून सिमिलरली म्हणायचं आणि सगळं करायचं आहे. एडी, एबी, बीसी आणि काय? एबी झाला, बीसी झाला, सीडी हे सगळे 13 आहेत. सगळ्या बाजू ह्याच्या काय झाल्या? सेम झाल्या. आणि सगळ्या बाजू सेम असल्यामुळे हे काय सांगा? एबीसीडी काय आहे? रोम्बस आहे. शेवटची ती ओळ लिहायची. किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण करू शकताय. पहिला काय करायचं? ह्या ट्रायंगलला पायथागोरस सूत्र वापरायचं. 5चा वर्ग, 12चा वर्ग आणि हा 13चा वर्ग. हे पायथागोरियन ट्रिपलेट होते. हे पायथागोरियन ट्रिपलेट झालं. हे पण काय झालं? पायथागोरियन. हा 90 डिग्री आला. आणि हा पण तुमचा काय होते? 90 डिग्री. हे दोघे काय झाले? 90 डिग्री. असं पण तुम्ही ह्याच्यावरून तुम्ही जाऊ शकता किंवा मी डायरेक्ट ह्याच्यावरून केलेलं आहे. चला लिहून घ्या.